श्रावण महिना आला आणि नागपंचमीचं सोलापूर गावातलं खास वातावरण जमायला लागलं. पण त्या गावाच्या टोकाला एक झाड होतं, जुनं वडाचं झाड, ज्याची सावली होती थोडीशी थंड आणि थोडीशी भीतीदायक. म्हणतात त्या झाडाखाली राहतो एक रक्षक, एक असा नाग जो माणसांच्या मनातली सच्चाई ओळखतो. ही गोष्ट आहे एका धाडसी मुलाची, शिवाची आणि एका झपाटलेल्या रहस्याची. तर चला सुरू करूया नागपंचमीचा शाप. सोलापूर हे एक छोटसं पण निसर्गरम्य गाव. सभोवताली हिरवागार शेतं, डोंगरांची रांग आणि गावाच्या शेवटी एक जुनं वडाचं झाड. त्या झाडाभोवती नेहमी शांतता असे, पण एक भीतीही होती. लोक म्हणायचे त्या झाडाखाली काळ नाग वास करतो, नागपंचमीला तो रूप बदलतो. शिवा 14 वर्षांचा, जरा हट्टी पण उत्सुक मुलगा. वडील शेतकरी, आई घरकामात गुंतलेली, अभ्यासात मध्यम पण डोकं तल्लख. एके दिवशी शाळेतून येताना त्यांनी आईला विचारलं, आई खरंच का रे साप माणसाचं रूप घेतो? आई थोडी हसली, थोडी गडबडली. असंच म्हणतात, आपण तिकडे जाऊ नकोस, ते वडाचं झाड श्रापित आहे. शिवा विचारात पडला. श्रापित का? कोणत्या श्रापाने? त्याला उत्तर मिळालं कावेरी आजीकडून. गावातल्या गोष्टींची ती चालती बोलती वाचवेल. अरे शिवा, 50 वर्षापूर्वी त्या झाडाखाली बबन पाटलाचे आजोबा तुकाराम पाटील खजिना शोधायला गेले. खोदकाम चालू असतानाच एक काळा नाग त्यांच्या पायावर चावला. ते जागीच गेले. त्या दिवसापासून त्या झाडाखाली कोणी गेला नाही. मग नाग तिथेच राहतोय का? आजीने डोळे मिटले. राहतो, पण तो नाग साप नाही, संरक्षक आहे. जो वाईट हेतूने जाईल त्याला तो संपवतो. सध्याचे बबन पाटील गावातले जमीनदार, थोडे गर्विष्ठ, थोडे लालाची. त्यांनी गावात जाहीर केलं, त्या झाडाखाली काहीतरी मौल्यवान वस्तू आहे, मी खोदून काढणारच. गावकऱ्यांनी विरोध केला, पण कोणीही उघड बोललं नाही. पाटलानं 2 मजूर लावले. रात्री मजुराच्या अंगावर पांढऱ्या डागासारखी सूज आली. अंग तापाने फुललं. ते बडबडू लागले. काळं काहीतरी पाठीमागे होतं. डोळे तेजस्वी, फुफाट्यात नाहीस झालं. गावात खळबळ माजली. शिवाच्या मनात आता प्रश्नच प्रश्न. रात्री कावळ्यांचा आवाज यायला लागला. कुत्री भुंकायला लागली. झाडाजवळून एक पांढरं कुहू कुहू करणं ऐकू यायचं. शिवा घाबरला नाही. नागपंचमीच्या दिवशी तो पहाटेच त्या झाडाजवळ पोहोचला. थंडी वाजत होती. वाऱ्यात थोडा गंध होता, धूप, चंदन आणि काहीतरी गूढ. तो झाडाजवळ बसला आणि डोळे मिटले. अचानक त्याच्या समोर एक साधू उभा राहिला. काळे वस्त्र, डोक्यावर नागाचं कवच, डोळे खोल आणि तेजस्वी. शिवा, तुझं मन स्वच्छ आहे, तूच मला समजून घेऊ शकतोस. शिवा हदरला, पण पळाला नाही. साधूने डोळे मिटले आणि त्याचं रूप हळूहळू काळसर नागात बदललं. पण त्या नागात क्रूरतेपेक्षा दुःख आणि रक्षण दिसत होतं. शिवाने नागदेवाची कथा ऐकली. मी या झाडाचा रक्षक आहे. जो लोभ, गर्व, अपवित्र हेतूने इथे येतो त्याचं नुकसान होतं. पण या गावात एक तरी जीव असा असावा ज्याचं मन निर्विकार आहे. शिवाने गावात परत जाऊन सर्वांना गोष्ट सांगितली. बबन पाटील सुद्धा थोडीशी लाजले. त्यांनी हात जोडले. माझं वर्तन चुकलं, माफ करा. गावकऱ्यांनी झाडाजवळ संगमरवरी नागदेवाची मूर्ती बसवली. पूजा केली. रात्री त्या झाडाखाली फुलं उमलली. पहिल्यांदाच शिवाला आशीर्वाद मिळाला. चंद्रकोरीसारखी एक चमकणारी तळी, जिचं तेज फक्त शुभ हेतूसाठी वापरता येईल. आजही दरवर्षी नागपंचमीला गावात मोठ्या भक्तिभावानं पूजा होते. झाडाजवळ दिवे लागतात. लहान मुलं फुलं वाहतात. शिवा आता मोठा झालाय, एक शाळा शिक्षक, आणि तो लहान मुलांना हीच गोष्ट सांगतो. श्रद्धा आणि भीती यात फरक असतो आणि सच्च्या मनाला देव भेटतो, कधी नागरूपात तर कधी साधूपणात. कधी कधी जी गोष्ट भीतीदायक वाटते तीच आपली रक्षक असते. तर तुम्हाला ही रहस्यांनी भरलेली गोष्ट कशी वाटली? शिवासारखं शुद्ध मन आणि धैर्य तुमच्याही मनात आहे ना? तुमचं मत खाली कॉमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून अशा गोष्टी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा.